मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो खरं तर कोसळलेला आहे। त्याच्यानंतर आता मवियाकडून आंदोलन केले जात आहे। स्वतः शाहू महाराज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, ते स्वतः हुतात्मा चौकामध्ये आलेले आहेत। महाराज जशा पद्धतीने पुतळा कोसळला, एकूणच यावरती आता राजकारण केलं जात आहे। जशा पद्धतीने पुतळ्याचा जो दर्जा होता तो कसा होता, तुम्हाला काय वाटतं आणि आजच्या आंदोलनासंदर्भात काय सांगा? या घटनेचा निषेध करू नये असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे। पण आज जेव्हा एका बाजूला तिन्ही पक्ष तुम्ही रस्त्यावरती उतरलेले आहात, आंदोलन करत आहात, त्याच वेळेला या मवियाच्या या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपा देखील रस्त्यावरती उतरलेली आहे। सगळ्यांना आपापला विचार मांडायला लोकशाहीमध्ये अधिकार आहे। पण जशा पद्धतीने पुतळा कोसळला आणि किल्ल्यावरती या संपूर्ण घटनेनंतर दोन पक्षांमधला जो वाद पाहायला मिळाला, तिकडची एकूणच परिस्थिती बघता काय वाटतं तुम्हाला? याच्यात पक्षाचा वादाचा काही फारसा प्रश्न येत नाही। हा विषय आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा। पण अनेक जे पक्ष आहेत ते या आंदोलनामध्ये उतरले नाहीत। मग अनेक पक्ष, अनेक जे सगळे कार्यकर्ते आहेत, जे शिवप्रेमी आहेत, ते सगळेच उतरलेले आहेत। सगळ्यांनाच तो सन्मान ठेवायचा राखायचा आहे आणि जो अपमान अप्रत्यक्ष झालेला आहे त्याचा निषेध करायचा आहे। पण आज मवियाकडून हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत आंदोलन केले जाणार आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, बॅरिकेड्स लावलेले आहेत, आंदोलन रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे। पोलिसांकडनं बहुतेक आम्हाला संरक्षण देण्याचं काम होईल। पण तुमचा काय प्रयत्न असणार? तुम्ही जाणार गेटवे पर्यंत? सगळे गेले की जाणारच आहे ना। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राज्यामध्ये संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते। छत्रपतींचा पुतळा कोसळला, या प्रकरणी मोदीजींनी माफी मागितली। मात्र मोदीजींनी माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी सावरकरांचं देखील नाव घेतलं। ते म्हटले की आमच्यावरती वेगळे संस्कार झालेले आहेत, सावरकरांचा अपमान केला जातो, त्यांच्यावरती टीका केली जाते। मला तो त्या विषयावर जायचं नाही आहे। आज आपण पाहत आहोत की या ठिकाणी आमच्या दृष्टीने ते जास्त महत्त्वाचं आहे। मोदीजीने 1000-2000 लोकांसमोर मुठ्या वळवून छत्रपतींची माफी मागितली, तिथून का मालवणला गेले नाहीत? तिथे माथा टेकून का माफी मागितली नाही? या देशाचे मालक आहेत का मोदीजी? या महाराष्ट्राचे ही भूमी छत्रपतींची भूमी म्हणून ओळखली जाते, शाहू फुले आंबेडकरांची भूमी म्हणून ओळखली जाते। माफीच मागायची होती तर मालवणला जाऊन तिथे जिथे पुतळा महाराजांचा जो पडला तिथे माथा टेकून जर त्यांनी माफी मागितली असती तर गोष्ट वेगळी। आपल्या कार्यकर्त्यांसमोर मुठ्ठी आवळून नाही, इथे महाराष्ट्रात आम्हाला कुणाच्याच मुठ्ठी चालत नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच मुठ्ठी चालते। ही मिट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची, अर्जुन कोणाची मुठ्ठी चालत नाही, आम्ही नाही मानत। खरं तर सगळेच नेते आलेले आहेत, अतुल लोंढे देखील आहेत। सर, मोदींनी माफी मागितल्यानंतर त्यांनी सावरकरांचं नाव देखील घेतलं। त्यांचं असं म्हणणं होतं की सावरकरांवर सुद्धा टीका केली जाते, मात्र ते लोक माफी मागत नाही, आमच्यावरती वेगळे संस्कार आहे, आम्ही माफी मागतो। सावरकरांनी त्यांच्या 6 सोनेरी पानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर काय म्हटलं की काकतालीय योग होता, सद्गुण विकृती असं म्हटलं। काकतालीय योग म्हणजे हे हिंदवी स्वराज्य निर्माण होणारच होतं, पण कावळा बसला आणि फांटी तुटली, अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा अपमान सावरकरांनी केला आहे। सद्गुण विकृती म्हणजे दुश्मनांच्या महिलांवर बलात्कार करणे, त्यांचं शोषण करणे, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही। सगळ्या महिलांचा कायम सन्मान केला। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य किती मोठं होतं यासाठी ते ओळखलं जात नाही। महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचा सन्मान, सर्वसामान्यांना न्याय, ह्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये आणि मानव समाजाच्या इतिहासामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ओळखल्या जातील। यांचा अपमान सावरकरांनी केला आहे। त्यांची तुलना करण्याचं पाप जे आहे ते मोदी इथे करून गेले। मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागितली पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत माफी का मागितली नाही, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे। महाराज, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की अनेक वर्ष राज्यामध्ये देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला, सुरत शिवरायांनी लुटलं अशा पद्धतीचा इतिहास शिकवला गेला, जे की चुकीचं आहे। विषय आहे कोणी इतिहास लिहिला आणि कोणी इतिहास शिकवला, हा तुम्ही ज्याचं संशोधन केलं पाहिजे। आणि आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला इतिहास कोणी लिहिला हे संशोधन करा,
चला चला आता 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 फार झालं. चला. या संपूर्ण याच्यामध्ये आपण बघतो की खरं तर शाहू महाराज यांनी उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना की इतिहास कुणी लिहिला याचा देखील आता शोध घेतला पाहिजे. आणि आपण बघतो की आता शाहू महाराज यांच्यासोबतच आता काँग्रेसचं सगळे जे नेते ते सोबत आलेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या या आता आंदोलनाला खरं तर खऱ्या अर्थाने सुरुवात केली जात आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत, बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि आता एकूणच हे आंदोलन जे आहे ते अवघ्या पुढच्या काही वेळामध्ये सुरू केलं जाणार आहे. आणि एकूणच जशा पद्धतीने भाजपा देखील दुसऱ्या बाजूला रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहे त्याला आता खरं तर एका बाजूला दक्षिण मुंबईमध्ये मवियाचं हे शक्ती प्रदर्शन सुद्धा आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या एकूणच आंदोलनाचा काय नेमका परिणाम होतोय देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.